तर नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू स्पेसिस फॉर्मेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दोन मेन कंपोनंट येतात. पहिलं तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आणि दुसरं स्पेसिएशन. आणि स्पेसिएशन म्हणजे सिंपली काय, तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. जी स्पेसिस आहे आपल्याकडे त्याच्यापासून नवीन स्पेसिसची फॉर्म होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पेसिएशन असं म्हणले जातं. त्याच्यामध्ये दोन कंपोनंट होते, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आणि स्पेसिएशन. परत ह्याचे पण परत स्पेसिएशनचे दोन पार्ट पडतात, पॅटर्न पडतात, आणि ॲनाजेनेसिस आणि क्लॅडोजेनेसिस. त्याच्यानंतर दुसरे पण दोन पॅटर्न आहेत, जसे की फ्लक्च्युएटेड इक्विलिब्रियम आणि फायलेटिक ग्रॅज्युअलिझम. तर ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे तो क्रुशियल फॅक्टर आहे. तो कसा की सिंपली एक पॉप्युलेशन आहे, समजा काही काही रिझनमुळे ती पॉप्युलेशन दोन दोन पॉप्युलेशन मध्ये असं सबडिवाइड झाली समजा, आणि दोन पॉप्युलेशन मध्ये सबडिवाइड झाल्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचं एक्सचेंज नाही झाला पाहिजे. कशाचा एक्सचेंज की जीन फ्लो नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय असलं पाहिजे तिथे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जीन फ्लो होणार नाही तेव्हाच काय नवीन स्पेसिस फॉर्म होऊ शकेल. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असेल तरच नवीन स्पेसिस फॉर्म होऊ शकेल. जर दोन्हीमध्ये जर जीन फ्लो होत असेल तर तिथे काय कॅरेक्टरचं एक्सचेंज होईल, दोन्ही स्पेसिस मध्ये कॅरेक्टरचं एक्सचेंज होईल, आणि तिथे नवीन स्पेसिस फॉर्म होईल का, नाही होणार, कारण तिथं कंटिन्युअसली कॅरेक्टरचं एक्सचेंज होत आहे. मग स्पेसिएशन साठी प्रायमरी कंडिशन काय, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं पाहिजे. मग त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग नाही झाली पाहिजे. मग त्यामुळे जेनेटिक सेपरेशन काय होणार, मेंटेन होणार, आणि दोन्हीमध्ये काही युनिक ट्रेट्स इव्हॉल्व्ह होतील, आणि मॉडिफिकेशन ट्रेट आणि अडॅप्टेशन हे दोन्हीमध्ये फॉर्म होतील, आणि दोन्ही नवीन स्पेसिस म्हणून इव्हॉल्व्ह होतील. पुढच्या स्पेसिएशन मध्ये दोन पॅटर्न आहेत. ॲनाजेनेसिस म्हणजे सिंपली काय, एक सिंगल स्पेसिस आहे इथे जशी दिसते, ओव्हर टाइम ते काय विदाउट ब्रांचिंग नेक्स्ट स्पेसिस मध्ये काय होणार, ट्रान्सफॉर्म होणार, आणि जुनी स्पेसिस काय होणार, एक्सटिंक्ट होणार. जुनी स्पेसिस नवीन स्पेसिसने रिप्लेस करणार, म्हणजे नवीन स्पेसिस काय करणार, जुन्या स्पेसिसला रिप्लेस करणार, आणि त्याच्यामधून नवीन स्पेसिस तयार होईल. त्याच्या उलट आहे क्लॅडोजेनेसिस. क्लॅडोजेनेसिस म्हणजे सिंपली काय की एक स्पेसिस आहे त्याच्यापासून परत काय होणार, दोन किंवा मोर लिनिएज, सेपरेट लिनिएज फॉर्म होतील, आणि ते दोन्ही लिनिएज जे आहेत ते इंडिपेंडेंटली इव्हॉल्व्ह होतील, आणि त्याच्यापासून परत मल्टिपल स्पेसिस नवीन फॉर्म होतील, आणि ते पण कोणापासून, कॉमन अँसेस्टर पासून. हे दोन्ही जे क्लेड आहेत ते काय लिनिएज आहेत ते इंडिपेंडेंटली इव्हॉल्व्ह होणार, कारण ह्यांना दोघांना जी इव्होल्युशनरी फोर्स जो आहे ह्या दोन्ही क्लेडवर अप्लाय होणार, त्यानुसार या दोन्ही स्पेसिस, दोन्ही जे क्लेड आहेत ते असे डेव्हलप होणार. सिंपली इथं काय होतं, एक स्पेसिस पासून दुसरी स्पेसिस बनत होती, त्याच्यामध्ये ब्रँचिंग नव्हती, काय नव्हती. अँसेस्टर स्पेसिस काय होती, ती नवीन स्पेसिसने रिप्लेस होत होती. मात्र क्लॅडोजेनेसिस मध्ये काय की सेपरेट काय अँसेस्टर स्पेसिस तो सिंगल लिनिएज काय करत आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लिनिएज मध्ये डायव्हर्ज होत आहे, आणि त्यांचं इव्होल्युशन कसं आहे, इंडिपेंडेंट ते इव्हॉल्व्ह होणार परत, आणि मल्टिपल स्पेसिस एका कॉमन अँसेस्टर पासून बनणार. पुढचा आहे परत पॅटर्न ऑफ स्पेसिएशन. तर ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएटेड इक्विलिब्रियम आणि फायलेटिक इक्विलिब्रियम. फ्लक्च्युएटेड इक्विलिब्रियमचा मिनिंग असा होतो की ड्युरिंग शार्प पिरियड काय होणार, इव्होल्युशन होणार. इव्होल्युशनरी चेंजेस काय खूप छोट्या पिरियड मध्ये होणार. इव्होल्युशनरी चेंजेस जिथे इथे आहेत ते काय होत आहेत, खूप छोट्या पिरियड मध्ये इव्होल्युशनरी चेंजेस होत आहेत. इव्होल्युशनरी चेंजेस इथे काय आहेत की खूप छोट्या पिरियड मध्ये होत आहेत, आणि ते चेंजेस जे आहेत लॉंग पिरियड साठी स्टेबल राहतील. म्हणजे काय, सिंपली इव्होल्युशनरी चेंजेस खूप शॉर्ट पिरियड साठी होत आहेत, आणि ते खूप लॉंग ड्युरेशन साठी मेंटेन असतील. तर हे काय झालं, फ्लक्च्युएटेड इक्विलिब्रियम. तर ही प्रोसेस जी आहे ती काय स्लो रॅपिड आहे आणि शॉर्ट पिरियड साठी आहे. त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे मग, फायलेटिक ग्रॅज्युअलिझम. ही प्रोसेस कशी आहे, स्टेडी आहे,
आणि ग्रॅज्युअली लॉंग पिरियड साठी होणार आहे. स्टेडी आहे आणि कंटिन्युअस आहे आणि फ्लो आहे आणि ही कशी असेल लॉंग प्रोसेस साठी असेल. आणि ह्याच्यामध्ये काय मग की जे स्मॉल चेंजेस आहेत ते काय होत जातील कंटिन्युअसली अक्युमुलेट होत जातील आणि स्मॉल चेंजेस अक्युमुलेट झाल्यानंतर त्यापासून काय इथे नवीन स्पेसिस तयार होणार. आणि ह्या पॅटर्न काय सांगतो स्लो आणि कॉन्स्टंट रेट ऑफ स्पेसिएशन. इथे काय होता रॅपिड रॅपिड रेट ऑफ काय होता इव्होल्युशन होता आणि रॅपिड आणि कसा होता स्लो रेट साठी इव्होल्युशन होतं आणि इथे काय स्लो आणि कॉन्स्टंट रेट आहे. पुढचा आहे इम्पॅक्ट ऑन बायोलॉजिकल पॉप्युलेशन. स्पेशलायझेशन मुळे काय बायोडायव्हर्सिटी इन्क्रीज होईल. परत एका पॉप्युलेशन मध्ये डायव्हर्सिटी इन्क्रीज होईल. एकाच पॉप्युलेशन मध्ये परत स्पेशलायझेशन जर झालं तर तिथे डायव्हर्सिटी इन्क्रीज होईल. परत अडॅप्टेटिव्ह रेडिएशन. अडॅप्टेटिव्ह रेडिएशन म्हणजे सिंपली काय अडॅप्टेटिव्ह रेडिएशन जे असते ते काय असते सिंपली जी एक जे अँसेस्टर आहे ते एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये सिंगल सिंगल अनसिस्टर स्पेसिस काय करते रॅपिडली डायव्हर्सिफाय होते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आणि वेगवेगळे फॉर्म काय करतात वेगवेगळ्या इकोलॉजिकल निश अडॉप्ट करतात. याच फिनोमिनाला काय म्हणलं आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन. पुढचा आहे ब्रिजिंग मॅक्रो इव्होल्युशन आणि मायक्रो इव्होल्युशन. तर ह्याच्यामध्ये मॅक्रो इव्होल्युशन ची जी प्रोसेस आहे ती काय करणार स्पेसिस लेवलला किंवा हायर टॅक्झॉनॉमिक ग्रुपमध्ये ती काय करणार चेंजेस आणणार. आणि मायक्रो इव्होल्युशन जे आहे ते ॲलेलिक आणि जेनेटिक लेवलला चेंजेस आणणार आणि मायक्रो इव्होल्युशनच काय करणार मॅक्रो इव्होल्युशनला कंट्रीब्यूट करणार. कारण ओव्हर द शॉर्ट लॉंगर पिरियड मायक्रो इव्होल्युशन मध्ये झालेले चेंजेस त्या स्पेसिस मध्ये अक्युमुलेट होत जातील आणि तिथून काय नवीन लिनिएज तयार होईल. पुढचा आहे टाइप्स ऑफ स्पेसिएशन. आपण स्पेसिएशन कन्सेप्ट बघितलं. स्पेसिएशन म्हणजे काय एका स्पेसिस पासून दुसरी स्पेसिस फॉर्म होणं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला परत टाइप बघायचे आहे आणि हे स्पेसिस कोणत्या कोणत्या मेकॅनिझमनं ते स्पेसिएशन कोणत्या मेकॅनिझमनं होते ते पण बघायचं आहे. तर 4 टाइप आहेत. पहिलं ॲलोपॅट्रिक, दुसरं सिम्पॅट्रिक, तिसरं आहे पॅरा आणि चौथं पेरी. तर पहिलं आहे ॲलो. ॲलो मध्ये सिंपली काय की फिजिकल बॅरियर काय करतो सेपरेट करतो. एक पॉप्युलेशन आहे सिंपली मग तिथे काय फिजिकल बॅरियर क्रिएट झाला. एखादी रिव्हर आली आणि एक पॉप्युलेशनला 2 भागामध्ये तिनं डिवाइड केलं तर मग तिथे काय होणार मग दोन्ही साईडला काय होणार की फिजिकल बॅरियर असल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होईल आणि कालांतराने जे त्यांच्यामध्ये चेंज येतील ते जीन फ्लो त्यांच्यामध्ये नसेल. मग त्यामुळे कालांतराने त्यांच्यामध्ये जे चेंजेस येतील ते काय होत जातील अक्युमुलेट होत जातील आणि 2 नवीन स्पेसिस तयार होतील. एक्झाम्पल आहे स्प्लिटिंग ऑफ बर्ड्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू माउंटेन्स रेंज. म्हणजे काय नवीन माउंटेन रेंज बनली आणि एक बर्डची पॉप्युलेशन होती ती काय झाली स्प्लिट झाली. ओव्हर द टाइम आयसोलेटेड पॉप्युलेशन मे अंडरगो जेनेटिक डायव्हर्जन्स अँड बिकम डिस्टिंक्ट स्पेसिस. मग कालांतराने काय जेनेटिक डायव्हर्जन्स येईल आणि नवीन स्पेसिस तिथे फॉर्म होईल. हे झालं ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. इथे काय जिओग्राफिकल आयसोलेशन आहे. पुढं पेरिपॅट्रिक. पेरिपॅट्रिक म्हणजे काय सिंपली हे स्पेशल केस ॲलोपॅट्रिकचा स्पेशल केस किंवा सब टाईप म्हणल्यानंतर पण चालेल. ह्याच्यामध्ये काय स्मॉल पॉप्युलेशन काय करणार आयसोलेट होणार आणि पॉप्युलेशनच्या पेरिफेरीला जाणार. सिंपली कशामुळे जेनेटिक ड्रिफ्ट आणि युनिक सिलेक्शन प्रेशरमुळे काय पेरिपॅट्रिक स्पेसिएशन होणार. तर ह्याच्यामध्ये सिंपली काय की आपण कालच एक्झाम्पल घेतलो फाउंडरी इफेक्टचं. तर ह्याच्यामध्ये काय स्मॉल ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल सेपरेट फ्रॉम लार्ज ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड large population and establish new isolated population over the time. त्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन येतील युनिकचे ट्रेट्स हे होतील जेनेटिक फ्लो नसल्यामुळं किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असल्यामुळं तिथे नवीन स्पेसिस क्रिएट होईल. पुढचं काय सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये काय न्यू स्पेसिस
arises within same geographic area without physical barrier, leading to reproductive isolation within habitat. त्याच्यामध्ये सिंपली काय सांगितलंय की ही ओरिजिनल पॉप्युलेशन आहे. त्याच्यामध्ये विदिन द पॉप्युलेशन काय कोणत्याही प्रकारचे इथं जिओग्राफिकल बॅरियर नाही. मात्र इथे काय रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन येते आणि विदिन हॅबिटॅट सेम नवीन स्पेसिस फॉर्म होणार. तर याचं एक्झाम्पल काय ऍपल मॅगट्स demonstrate sympatric specimen as different population adapt infest various fruit varieties on same tree. तर इथे काय की जे मॅगट्स फ्लाय आहेत त्याच्यामध्ये काय की वेगवेगळ्या फूडला इन्फेस्ट करण्यासाठी तिथे त्या दोन्ही स्पेसिस मध्ये त्या स्पेसिस मध्ये काय झाले अडॅप्टेशन झाले आणि तिथून काय झालं नवीन स्पेसिस फॉर्म झाले अडॅप्टेशन झाल्यामुळे. पुढचा आहे पॅरापॅट्रिक. तर पॅरापॅट्रिकचं सिंपल काय की ऍडजसेंट जी ऍडजसेंट हे असेल ऍडजसेंट जिओग्राफिकल एरियामध्येच काय दोन्ही पॉप्युलेशन असतील बट त्यांच्यामध्ये लिमिटेड इंटरब्रीडिंग असेल ड्यू टू पार्शियल जिओग्राफिक आयसोलेशन ऑर डिफरंट एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. जसं की इथे बघा अनकंटामिनेटेड सॉइल आहे आणि इथे माइन वेस्ट आहे. तरी ही जरी एक स्पेसिस जरी असली कालांतराने त्यांच्यामध्ये काय काय येणार डिफरन्सेस क्रिएट होतील कारण दोन्हीला वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये ते काय करत आहेत ग्रो करत आहेत ऍडजस्टंट असलं तरी. सिंपली हे अडॅप्टेशन दुसरं कधी येणार की इन्व्हायरमेंटल कंडिशन जी आहे इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट नुसार ते काय होणार स्पेसिस मध्ये चेंज होत जातील आणि कालांतराने इथे नवीन स्पेसिस तयार होईल. मग ह्याच्यामध्ये सॉइल ह्याच्या इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट कोणते दिले टेम्परेचर आणि सॉइल कंपोजिशन असे इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट असू शकतात किंवा दुसरे पण इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट असू शकतात. तर सिंपली हे होतं सिंपली याच्यामध्ये समरी आहे. ॲलोपॅथिक स्पेसिएशन मध्ये काय होत आहे की एकच हॅबिटॅट होता अगोदर फिजिकल बॅरियर मुळे सेपरेट झाला तो एकच पॉप्युलेशन होती फिजिकल बॅरियर मध्ये सेपरेट झाली आणि त्याच्यापासून नवीन दोन स्पेसिस तयार झाल्या. पेरिपॅट्रिक मध्ये काय जी लार्ज पॉप्युलेशन पासून स्मॉल पॉप्युलेशन काय गेली पेरिफेरीला गेली आणि तिथे नवीन काय झालं स्पेसिस फॉर्म झाली. पॅरापॅट्रिक मध्ये काय ऍडजसेंट हॅबिटॅट मध्ये दोन स्पेसिस आहेत मात्र त्यांच्यामध्ये काही इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट्स असल्यामुळे तिथे काय झालं नवीन स्पेसिस तयार झाली. सिम्पॅट्रिक मध्ये काय विदिन हॅबिटॅट जसं की आपण मँगो फ्लायचं एक्झाम्पल बघितलं होतं. हे 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 राहिलं की समरी मध्ये ॲलोपॅट्रिक मध्ये काय फिजिकल सेपरेशन लीड टू जेनेटिक डायव्हर्जन. फिजिकल अगोदर सेपरेशन होणार त्यामुळे जेनेटिक डायव्हर्जन्स होणार म्हणजे जेनेटिक चेंजेस येणार आणि तिथून नवीन स्पेसिस तयार होईल. सिम्पॅट्रिक मध्ये काय रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन विदिन जिओग्राफिक बॅरियर विदाउट जिओग्राफिक बॅरियर जिओग्राफिक कोणत्याही प्रकारचा बॅरियर नसणार आणि तिथं स्पेशिएशन होणार. पॅरामध्ये काय आहे की ऍडजस्टंट पॉप्युलेशन विथ इंटरब्रीडिंग ऍडजस्टंट पॉप्युलेशन आहे आणि लिमिटेड इंटरब्रीडिंग आहे आणि तिथे काय होणार नवीन स्पेसिस तयार होणार. पुढचं काय स्मॉल पॉप्युलेशन बिकम आयसोलेटेड पेरिफेरी ऑफ मेन पॉप्युलेशन. हे कशाचं एक्झाम्पल घेतलं फाउंडर इफेक्टचं एक्झाम्पल बघितलं होतं. तर थँक्यू आज आपण इथेच थांबूया.